अमर रहे पंकजा ताई, तुम आगे बढ़ो। पंकजा ताई, तुम आगे बढ़ो। माधव चाचा, तुम आगे बढ़ो। माधव चाचा, तुम आगे बढ़ो। व्यासपीठावर उपस्थित खरं 2-3 नावं मला घ्यावी लागतील. आमचे भारतीय जनता पार्टीचे पालक या तालुक्यामध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टी विजय असे शिवाजी अप्पा मुंडे आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं मूळ जेथे तान्हापूर आपल्याकडे वारसा हक्कानं आलेलं लालासाहेब तिडके आणि बाळासाहेब गायकवाड भारतीय जनता पार्टीचं मूळ आहे आमचं. आणि तात्या भारतीय जनता पार्टी तर किती निष्ठेनं आहे ही सगळी मंडळी मी नावं सगळ्यांची घेऊ शकतो. शिवाजी अप्पा म्हणजे आमचं वडील राजकारणातलं आणि आमचे भाऊ आहेत दीपकराव कुठे आहेत, उभा राहा. हे आमचं भारतीय जनता पार्टी. प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी तात्यासोबत आहे. मित्र हो, मला 2-3 दिवसापूर्वी आमच्या एक फोन आले, वडवणी असेल माजलगाव असेल या भागातून, दैवानराव तुम्ही तात्याच्या एक पोस्ट टाकायला फेसबुकला आणि आमचे आपले नेते तिकडे ते वडवणीचे 3 वर्षाच्या जेलमध्ये होते म्हणले आणि ते नेत्यांनी जर जेलमधून चौकशीत मुंडे साहेबांचं नाव घेतलं असतं तर साहेबांची नसती का चौकशी झाली. अरे काय लाज वाटू द्या. ज्या गोपीनाथ मुंडेंनी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून 288 विधानसभेच्या लढवल्या, 4 निवडणुका लढवल्या, तो गोपीनाथ मुंडे एक बँकेत कुठं 10-5 कोटी रुपयाचा प्रतापर करेल का? वाईट वाटतंय. यांच्या ताब्यात मुंडे साहेबांनी बँक दिली होती, यांनी बँक तर लुटून खाल्ली. परंतु आपल्या आदर्शस्तंभ आदरणीय मुंडे साहेबांवर आरोप करतायत की मुंडे साहेबांचं आम्ही नाव घेतलं नाही. परवा बाबरी शेठ सांगत होते आम्ही ताई साहेबांचे निष्ठावंत आहोत. त्यांचा रात्री व्हिडिओ आला आणि त्या बाबरींनी सांगितलं पंकजा ताईवर दबाव आहे म्हणले. दबाव आरती रणरागिणी गोपीनाथ मुंडेची मुलगी आहे, कुणाच्या बापाला भेट नाही. आणि हे वडवणीचं पिल्लू 3 तारखेला कुठं होतं, आदेश मानला आमच्या नेतृत्वाचा आणि ह्या वडवणीच्या पिल्ल्यांनी 10 कोटी रुपये जमा केले 3 तारखेला संध्याकाळी. 3ही उमेदवाराकडून पैसे आणले. मी लढलो तर तुम्ही निवडून येता म्हणून सांगितलं आडसवाल्यांना, मोळखड्यावाल्यांना सांगितलं मी लढलो ओबीसी मतं बाजूला काढतात तुम्ही निवडून येतात आणि त्या तुतारीवाल्यांना सांगितलं जगतापला मी लढलो तर तुम्ही निवडून येतात. तिघा कोण दलाली खाल्ली, त्याला कुणालाही पाठीमध्ये आता चान्स नाही. ताईन साहेबांनी काल व्हिडिओ टाकला की माझा त्या बाबरी मुंडेचा काही संबंध नाही अर्थार्थी. बाबरी मुंडे रात्री शांत बसल, मात्र ह्यांनी काल दुपारपासून बारामतीच्या शरद पवारांची सुपारी घेतली. धनगरांचं आणि ओबीसींचं मुंडे साहेबांना मानणाऱ्या माणसाचं कशा पद्धतीनं फडता येईल पुढचं राजकीय जीवन हे प्रयत्न करायचे चालू आहेत. बारामतीच्या शरद पवारांना माहिती आहे इथं माधवता त्याचं काही चुकीचं झालं तर हा धनगर समाज 1 लाख मतं कधीही कुणालाही करेल पण ते ताई साहेबांना करणार नाही. आणि हे शरद पवारांचे षडयंत्र आहे. रात्री हे वडवणीचे पिल्ले बारामतीहून रसद आली ह्यांना तुम्ही काही करा 10,000 मतं घ्या. मित्र हो, मी आलो इथं यांच्या कार्यालयातून येतात ते बाबरी मुंडेचं कार्यालय बघा, एकही माणूस तिथं नाही. आम्ही गोपीनाथ मुंडेचे वारसदार आहोत. आम्ही गोपीनाथ मुंडे मतं मिळाले ती मतं आम्ही माझ्या दादाला गुणी करणार आहोत. आणि एक थोडा किस्सा सांगतो. माझ्या दादासोबत जायकवाडीमधून 2 टीएमसी पाणी पाईपलाईन मागून आणायचं. ते 2 टीएमसी अंतर्गत पाणी कुंडलिका घाटामध्ये 5 फूट उंची वाढवून त्याच्यात सोडायचं. आपल्या आरणवाडीच्या साठवण तलावाची 15 फूट उंची वाढवून ते पाणी त्याच्यात सोडायचं आणि ते पाणी आपल्या डिपूच्या पाठीमागून शीतजलापासून उचलून आवरगावच्या तलावात सोडायचंय. आवरगावातून ते पाणी तांडगावच्या तलावात सोडायचं आणि वान नदी ही आपली 12 महिने वाहणारी नदी करायची. आणि याच्यातून पाणी जाईल पिंपरवाड्यामध्ये बघण्यातून पाणी सोडता येईल, वैखेडच्या नदीमध्ये सोडता येईल. हे परळीपर्यंत सुजलाम सुफलाम होत जाणार आहे. आणि मित्र हो, आपलं धारूरचं आणि मुंडे साहेबांचं नातं हे माधव तात्या निर्मळ हित राहतं.
इथं कुठं वांग नदीमध्ये राहतंय, त्याचा उद्योगधंदा तिथे. वांग नदी कुठे जाते? गोपीनाथ मुंडेच्या नात्यात जाते, नात्यात. राजा भांबुर्डे हे सांगते ते निवडून आल्यास कुठं जाईल सांगता येत नाही. मित्र हे कुठं जाणार नाही. त्यांचं जे प्रमाणपत्र आहे निवडायला हे गोपीनाथ गडावर ठेवणार आहे आणि ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी बोलण्यासारखं खूप आहे. मी आपली रजा घेतो. 25 आपली येणाऱ्या 20 तारखेला 25 नंबरला तात्याचं प्रेशर कुकर चिन्ह आहे. मतदानाला जा. आपल्या पासून काढा. तात्या निवडून दिलं कोणाला त्रास देणार नाही. भविष्यात आमच्या तात्याची ओळख म्हणून तात्या काय माणसं जीवनात जीव देणारा माणसं विजय करा एवढी विनंती करतो. ही संधी आयुष्यात कधीच येणार नाही. एक एक मत होईल तेवढं चांगलं करून यावर थांबतो. धन्यवाद दादाजी. यानंतर अमितजी गिरी गोसावी समाजाचे जिल्हाध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. वडवणीचे युवा नेते संजयजी कराड यांना विनंती करतो की आपण संजयजी कराड यांनी त्यांना पण होतो. गोपाळपूरचे माजी सरपंच आमचे सहकारी मित्र चंद्रभानजी मुंडे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो, मातांनो आणि पत्रकार बांधवांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजा भवानी, पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझ्या गोसावी समाजाचे शंकराचार्य महाराज यांच्या चरणी प्रथम मी नतमस्तक होतो. आज माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माधव तात्या निर्मळ यांच्या प्रचारार्थ आज आपण भव्य दिव्य अशा सभेचे आयोजन केलेले आहे. आपल्या सर्वांना विश्वास आहे या निवडणुकीत माधव तात्या निर्मळ यांना आपण प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत. माधव तात्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर एकच सांगतो, माधव तात्या जे बोलतात ते प्रामाणिकपणे करून दाखवतात. आम्हाला विश्वास आहे म्हणून तात्याच्या पाठीमागे आमचा समाज संघटित होऊन उभा राहिलेला आहे. आपण सर्वांनी एक संघटित राहून तात्यांच्या पाठीमागे मतदान रूपी आशीर्वाद द्यावे एवढं मी आपल्याला सांगतो. तात्यांचा विजय खेचून आणायचा आहे. आम्ही महाराष्ट्रात समाजाचे काम करत असताना आजपर्यंत माझ्या गोसावी समाजाच्या लोकांच्याकडे कुणी लक्ष देत नव्हतं. मला आपल्याकडून शब्द की आपण आमदार झाल्यानंतर आपण माझ्या गोसावी समाजाच्या बेरोजगार मुलांचे काही प्रश्न आहेत. माझ्या मुलांना व्यवसाय नाहीये. आज माझ्या समाजाचे लोक खूप आज व्यवस्थित जगत नाहीयेत. आज तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की माझे काही ठिकाणी पालावर लोक राहतात माझ्या समाजाचे. अजून त्यांचा विकास झालेला नाहीये. आजपर्यंत मतदारसंघामध्ये कोणत्याच उमेदवाराने अथवा आमदाराने लक्ष दिलेलं नाही. आजपर्यंत माझ्या समाजाला फक्त घरी धरायचे. ज्या वेळेस तात्या आम्हाला लक्षात आलं त्यावेळेस आम्ही तात्याच्या पाठीमागे माझा समाज आणि मी ताकदीने उभा राहण्याचा निर्णय घेतला. आणि तात्या आपल्याला सांगतो की तात्या आपला विजय निश्चित आहे. ही सभा जी दिसते त्या विजयाचं प्रतीक आहे तात्या. येणाऱ्या 22 ते 23 तारखेला निकाल आहे. त्या दिवशी आपल्याला गुलाल उधळायचा आहे. तात्या मी आत्ताच सांगतो आपण गुलाल उधळायची तयारी करा. आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबेजी. यानंतर बंजारा समाजाचे युवा नेते गौरवजी राठोड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना माझ्या
जय शिवराम. माजलगाव विधानसभा या प्रचार दरम्यान जी आता सभा आहे त्या स्टेटचे अध्यक्ष आणि आपल्या माजलगाव विधानसभेचे बुलंद आवाज सगळ्यांच्या मनातला आमदार माननीय महादेवदादा निर्मळ. मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बीडचे महादेवदादा निर्मळांना भेट दिल्यानंतर मला त्यांचे काही विचार पटले आणि तो पद सोडून मी महादेवदादांसोबत काम करण्यास तयार झालो आणि दादांसोबत फिरता फिरता काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि दादांनी मला आदेश दिला की तुम्ही परभणी तालुक्यामध्ये फिरा आणि प्रचार करा, त्यानंतर बाकीचा आपण पुढच्या तालुक्यात बघू. दादा माझ्या प्रचारामध्ये मला जे अनुभव आलं, मला ज्या गोष्टी दिसल्या मी थोडं शेअर करतो त्यांच्यासोबत. प्रचारामध्ये गेल्यानंतर भरपूर लोकांचे प्रश्न होते की तुम्ही तर एक पद घेऊन आले होते आणि आता अपक्ष उमेदवाराचा प्रचार करत आहात, मग हे कसं होणार आहे? त्यावेळेस तात्या भरपूर लोकांच्या प्रश्नाचे मला उत्तर देता नाही आले, पण मी तात्यांनी ज्या गोष्टी माझ्या कानावरती टाकल्या होत्या, तात्यांनी ज्या प्रचारामध्ये गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी मी त्यावेळेस सांगितलं त्यांना की तात्यांसोबत जुळण्याचा माझा जो कारण हेतू आहे तो म्हणजे पहिला, तात्या हे कुठल्याही आतापर्यंत पदाचे किंवा कुठल्याही मोठ्या मोठ्या नेत्यांच्या वारशातले नसताना एक उद्योजक या नात्याने आलेले आहेत आणि तात्यांचे जो स्वप्न आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तात्यांचे जे स्वप्न आहे ते माजलगाव विधानसभेमध्ये कमीत कमी 10,000 उद्योजक बनायचं तात्यांचं हे आहे. आतापर्यंत आम्ही नेते बघितले जातात, त्या प्रत्येक नेत्यांनी कार्यकर्ते बनवले, उद्योजक नाही बनवले. तुमच्या वाणीतून ज्या गोष्टी आल्या आम्हाला तुम्ही बाहेर देशामध्ये पाठवलं, जपानीच्या सगळ्या टेक्नॉलॉजी दाखवल्या, शेतीचं कसं वाढ होईल, कोणते कोणते बिझनेस तुम्ही आणू शकता. मी एक छोटासा उद्योजक आहे, मला या थोड्या गोष्टीचा नॉलेज होता. या प्रतिष्ठित लोकांनी आतापर्यंत आपल्यासोबत काय काय गोष्टी केल्या याचं मला भान होतं. मी आता एक छोट्याशा याचा लाभ घेतला फाईलचा. माझी 1 करोड रुपयाची फाईल झाली आहे, शासनाने त्याला 50% सबसिडी दिली. माझ्यासारखा एक विद्यार्थी जर 50 लाख रुपये शासनाचा जर लाभ घेत असेल तर आतापर्यंत या नेत्यांनी आपलं किती लुटलेलं हे लक्षात ठेवा. म्हणून ज्या वडोणी तालुक्यामध्ये मी प्रचार करत होतो त्यावेळेस लोकांचे जे प्रश्न होते आणि त्यांच्यासोबत माझ्याशी चर्चा व्हायची, तात्या आतापर्यंत जे लोक होते, जे आमदार झाले, आमदाराचे मुलं होते, माझे आमदार होते, हे लोक माझ्या कॉम्पिटिशनला नव्हतेच प्रचार करताना. आमचे सतीश बाप्पांनी एक खास गोष्ट सांगितली रात्री, जी आपल्या राजकारणाची जादूची छडी, मुंडे साहेब त्यांनी एक जादूची छडी एक राणीला दिलेली होती. सतीश बाप्पांची गोष्ट आहे. आणि एक उंदीर होतं त्या राणीजवळ आणि त्या उंदिराला थोडंसं गर्व आलं. आता राणीला सांगितलं, राणी मला या मांजरीची भीती वाटत आहे. मग त्या राणीला उंदिराला मांजर बनवले. तीच तुझी मांजर पुन्हा याला सांगितलं की मला कुत्र्याची भीती वाटत आहे. कुत्रा बनवला. पुन्हा म्हटलं कुत्र्याची भीती वाटत आहे, वाघ बनवला. आणि आम्ही त्या वाघाला भीत आतापर्यंत प्रचार केला. पण रात्री एक व्हिडिओ आला आणि त्या वाघाचा उंदीर सगळ्यांना तुम्हाला दिसलेला आहे. आता त्या उंदिराला भ्यायची गरज नाहीये. फक्त आता तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, धारूर तालुक्यामधून तुम्ही 10,000 आम्हाला लीड द्या. तिकडे वडवणीमध्ये हाबूक बघून आम्ही आहोत. करतो हे 2 गोष्ट बोलतो आणि तेच थांबतो. जय शिवराम. धन्यवाद गौरवजी.
सचिनजी मैंदवाडीचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी व्यासपीठावर देवस्थानापन व्हावं. यानंतर नानासाहेब तिडके यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय तात्या यांच्या प्रचारार्थ या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानाभाऊजी तिडके, समोर सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ बोलणार नाही, 1.5 मिनिटं बोलणार आहे. ज्या वेळेस तात्या आम्ही सुरुवातीला सगळं बरोबर काम करत होतो त्यावेळेस त्यांच्या घराण्याचा आमचा संबंध आला. त्यांचे वडील आदरणीय अंबादासराव निर्मळ, आम्ही लहान असलो तरी आमच्या मुलासारखा म्हणून आम्हाला सांभाळायचे किंवा सगळं कोणाही जाती धर्माचा माणूस आला तर त्याचा सांभाळ करणं, त्याला जे नाही ते अडचण ते पुरवायचे, जे व्यवस्थित करायचे. पहिल्यांदा आम्ही तात्यांना माझ्या माहितीने गेल्या लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून पहिल्यांदा मतदान आपण केलं गेलं ते आदरणीय पंकजाताई साहेबाला. एकनिष्ठ पहिल्यापासून असल्यामुळं आम्ही म्हणलो आता आदेश आला, काम करायचं, प्रामाणिकपणे आपण ते काम केलं. पण ज्यांनी आम्हाला आदेश दिला गेला की गावात लीड मिळाली पाहिजे, तर त्यांच्याच गावामध्ये आदरणीय पंकजाताई 3 नंबरला राहायला गेल्या. 3 नंबरला ते मोकेड गाव आहे. आणि मग काम कोणासाठी करायचे? आमच्याकडून एकदा चूक झाली तर तुम्ही आम्हाला सजा देता आणि तुमच्या लोकांकडून 10 बारा चूक झाली तरी त्याला तुम्ही जवळ घेता, हे अजिबात चालणार नाही. येणाऱ्या काळामध्ये माधव दादासारखा फ्रेश चेहरा, ज्यांचं काम निर्मळ, त्यांचं नाव निर्मळ, असा प्रामाणिक चेहरा माधवगाव मतदारसंघासाठी मिळालेला आपल्याला. आजच नाही, हे आम्हाला तर ते रात्रीच साक्षात्कार झाला, सांगू नाही आम्हाला. 3 वाजताच लक्षात झालं तर ते आमदार झाले म्हणून. कसे झाले, काय झाले ते साक्षात्कार तर ज्या प्रकारदाराने आम्ही प्रामाणिकपणे पार्टीचं काम केलं, म्हणजे मला सोडून द्या, माझ्यासारख्या अनेक समाज बांधवांना काय केलं गेलं. कुणी म्हणजे कुणाला सभापती केलं आणि नियमानं तुम्हाला करावंच लागेल ना सहभागी कुणाला, अशी उपकाराची भाषा बोलली गेली. कोणता कार्यकर्ता तुम्ही स्टँड केलाय, कोण्या कार्यकर्त्याला बळ देणं गेलं, काहीच आदरणीय दादाने केलेलं नाही. तुमच्या गावामध्ये तुम्ही कसं केलं, आम्ही आता निर्णय घेतलाय. आम्ही अपक्ष उमेदवार आदरणीय माधवदादा निर्मळ यांना संपूर्ण पाठिंबा आम्ही दिलेला आहे. आणि टोटल आता भोगलवाडी सर्कल माजलगाव तालुक्यातून सर्वाधिक जास्त लीड तुम्हाला मिळाली. जेवढं पंकजाताईला मतदान झालं त्याच्यापेक्षाही जास्त मतदान देण्याचं काम आमचं भोगलवाडी सर्कल करेल. मी माझं गावापासून म्हणतोय, सगळे बरोबर आहे तुमच्या, जास्तीत जास्त 25,000 मतानं त्याच्या सीट आल्याशिवाय राहणार नाही, खात्री देतो. आणि आम्हाला 20 तारखेला आपला चिन्ह प्रेशर कुकरवर बटन दाबून माधव दादा निर्मळ यांना प्रचंड मताने विजय करावा, एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चित झाला साहेब, आपण म्हणलात की साक्षात्कार झाला, परंतु लोकनेते मुंडे साहेबांचा स्वाभिमान जागृत राहण्यासाठी या ठिकाणी सर्व मंडळी आपल्यासोबत आहे. यानंतर वडवणीचे नगरसेवक सतीश बाप्पा बडे यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये षटकार मारा. स्टेजवर जास्त झालेले रिकामे माणसं खाली उतरा. स्टेजवर बसलेले बाजूला, डाव्या बाजूला खाली उतरा. डाव्या बाजूला बसलेले कोणी दिसत नाहीये. ही प्रचार सभा नसून गोपाळ काला आहे. ही प्रचार सभा नसून गोपाळ काला आहे. आणि दहीहंडी फोडण्यासाठी साक्षात कृष्ण आला आहे. आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, ज्यांच्यासाठी अख्खा माजलगाव विधानसभा मतदारसंघ आतुरतेने वाट पाहतोय, ते आदरणीय माधवदादा निर्मळ यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला आता मी नाव सगळ्याचे घेणार नाही, कारण वेळ खूप थोडा आहे. इथं उपस्थित
मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, समोर बसलेले माझे माता भगिनी, पालक वर्ग आणि तरुण भाऊ मित्र, आपण पाहत असतो मुंडे साहेबांनी 40 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यांनी माधव पॅटर्न राबवून 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आणि या माधव पॅटर्नने मुंडे साहेबांना महाराष्ट्राचंच नाही तर दिल्लीचं नेतृत्व करण्याची संधी मुंडे साहेबांना. आणि याच माधव पॅटर्न मधला आमचा गेल्या 40 वर्षापासून मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील, आदरणीय भाऊ असतील, त्यांच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे खांद्याला खांदा लावून उभा राहिला होता. आताची लोकसभा निवडणूक झाली, जातीपातीचं राजकारण झालं, विकासाचा मुद्दा बाजूला ठेवला गेला आणि ताईला पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु त्या परिस्थितीत सुद्धा या धनगर समाजाचे गावाचे गाव बुकची बुक ताईच्या पाठीशी उभा राहिले. आपण पाहिलं असेल, सोनरवाडी असेल, आमच्या तालुक्यातलं कानापूर, ढोरवाडी असेल, माजलगाव तालुक्यातलं पायत्रवाडी असेल, या सर्व गावांनी 100% ज्याप्रमाणे आपल्या गावात चाडगाव, खडकी, भोगलवाडी सारख्या गावात मतं झाले, त्याप्रमाणे मतं झाली. आणि हा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. मित्रांनो, आज आपली वेळ आलेली आहे की हे जे आपल्यासाठी यांनी एवढं केलेलं आहे त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याची आता वेळ झालेली आहे. आणि माधव पॅटर्नला संधी देण्यासाठी माधव तात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची आपली वेळ आलेली आहे. मित्रांनो, आता मागचे झालेले ठाकरे साहेबांचे आंदोलन असतील, उपोषण असतील, यामध्ये सुद्धा माधव तात्यांनी खूप जोमाने तन मन धनाने काम केलेलं आहे. माधव तात्यांनी आपल्या माजलगाव मतदारसंघ अख्खा पिंजून काढून सर्वांना संघटित करण्याचे काम केले. आणि आता काही लोक तात्यांना जंग पछाडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना सांगू इच्छितो, नाद करा, कुणाचा नाद करा, पण माधव तात्याचा नाद करू. माधव तात्या हे विजय होणारे जे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, त्या तीळ मात्र शंका नाही. आता आमचे लालासाहेबांनी सांगितलं किंवा तुम्हाला हे दिलं, तुम्हाला ते दिलं, काही लोक म्हणत असतील. मी सांगतो, आम्ही सुद्धा तुम्हाला 99% मतं दिले आणि त्या आमच्या मतांच्या जीवावर तुम्ही 25 वर्ष झालं राज्य करता, हे तुम्ही विसरू नका. तुम्ही जे काय आम्हाला थोडंफार दिलं असेल, तुम्हाला जे मिळालं ते सगळं आम्ही दिलंय. तुम्ही जे सगळं भोगलंय ते फक्त आमच्या मताच्या आणि आमच्या जोरावर भोगलेलं आहे. आणि म्हणून तात्याचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ निश्चितच यात बदल होणार नाही. आता मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, पाना है जो मकाम वो मकाम अभी बाकी है, अभी तो आए जमीन पर आसमान अभी बाकी है, अभी तो सुना है लोगों ने नाम माधव तात्या का, अब इस नाम की पहचान बनाना बाकी है. वेळ खूप कमी आहे, जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला विनंती करतो की माधव तात्या निर्मळ यांचा प्रेशर कुकर हे चिन्ह आपल्या 3 मशीनपैकी मधल्या मशीनवर 25व्या क्रमांकावर हे चिन्ह असेल. सर्वांनी आपल्या घरी, सर्वांनी प्रत्येकाला व्यवस्थित चिन्ह समजावून सांगायचे आणि सर्वांनी प्रेशर कुकर या चिन्ह समोरचं बटन दाबून माधव तात्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आणि विकासाची संधी द्यायची. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाप्पा. या ठिकाणी आपण सांगितलं की धनगर समाजात सुद्धा गावातून मताची मतं झाली. या ठिकाणी मोरफळी असेल, आमचं सोनरवाडी दोन्ही गट एक झाल्यामुळे 651 मतं झाले. त्याच्यापैकी फक्त 28 मतं गेले सतीश बाप्पा. ते बी कसे गेले? चुलत्याने पेरत राहिले पुढं आणि पुन्हा मागून मोडीत राहिला, त्याच्यामुळे गेले. यानंतर ज्येष्ठ नेते शिवाजी अप्पा मुंडे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आपले उमेदवार, कारण मी जाणीवपूर्वक अपक्ष म्हणणार नाही, आपले उमेदवार माधव तात्या निर्मळ यांच्या सांगता प्रचाराच्या निमित्तानं जमलेले सन्माननीय व्यासपीठ खेडेपाड्यातून इतक्या उत्साहानं माझ्या राजकीय जीवनात गाड्या लावून पैसे वाटून आणले असतात, इतक्या स्फूर्त उत्साहानं पहिलं मी उत्साह पाहतोय. असे सर्व मायबाप जनता, अनेक वक्ते झालेत. 11चा कार्यक्रम तात्या 2:15 वाजलेत. 2 मिनिटं नाही, 1 मिनिट घेतो.
प्रथमतः माझ्या गावातील देव लोकनेते तुमच्या आमच्या सददयाचं स्थान भाषण करायला स्वर्गीय मुंडे साहेबांना मानवंदना करतो. भाषण करायला आलं की त्याचा फोटो काढायचा. सर्व महापुरुषांना मानवंदना करतो. बंधूंनो, 20 तारखेला आपल्याला या माजलगाव मतदारसंघाचा आमदार कोण करायचा हे निर्णय घ्यायचा आहे. सध्या मी 3 दिवसापासून तुमच्या कामाला लागलोय. मी सर्व मतदारसंघाचा अभ्यास केला आणि अंतिम निर्णय घेतला की बांधवांनो, जख्म बहुत गहरा है, अभी तक भरा नहीं. 20 तारखेला कुकरचं मलम लावून हे जखम भरा. तुम्हाला समजने वाले को इशारा करते. जख्म बहुत गहरा है आणि 20 तारखेला सर्वांनी आपल्या मतं कुकर मध्ये भरून ते परळी मार्गे मुंबईला पाठवायचंय. महाराज जनतेच्या वतीनं आता तुम्हाला एकच विनंती करतोय. मी कसा आहे काय दारू तालुक्यातील कोणत्या व्यक्तीला सांगायची गरज नाही. माझं संपूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीमध्ये गेलंय आणि उद्याचा श्वास असेपर्यंत त्यांच्या सोबतच जाणार आहे. आणि म्हणून की तुम्ही आमदार झाल्यानंतर शिवाजी मुंडेला विसरला तरी मी राहणार नाही. फक्त माझ्या दैवताला विसरू नका एवढीच मतदार राजाने हातोडून विनंती करतो की आपण सर्व शेतकरी आहोत. सुगीचे दिवस आहेत. कळमोप रास भरली, अगदी रास आपल्या घरात मावत नाही एवढे, पण शेवटचा 2 दिवस आहे. एवढेच रात्र सांभाळा. प्रत्येक मतदाराला स्वतःच्या पत्नीपासून सुरू करा की 2 नंबरला मशीनवर कुकर चिन्ह आहे, आपल्या उमेदवारात चिन्ह आहे. आम्हाला माधवता ते माहित नाही, आमच्या उमेदवाराचे. आणि 25 नंबर नाही का अशोकराव मान्य आहे. अहो यांचा ठरलेला कुकर माणसं कुटुंब अहो तीन बियाणाला असते, वोटिंग करायचं असते. त्यांना जनतेनं मला ठरवलंय. तर हे आपण काळजी घ्या. आपल्या आईपासून, आपल्या मुलापासून, आपल्या पत्नीपासून हे कुकर चिन्ह शिकवा. कसं मतदान करायचं ते शिकवा. आणि एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. लांबच चाललेलं भाषण सर्व बांधवांचा क्षमा मागून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पा. या ठिकाणी आपण सांगितलं की रास गंगाच्या कडेपासून वांद्राच्या कडेपर्यंत वास रास कुणालाही भरू द्यायचं काम करणार नाहीत. कारण आता 2 दिवसामध्ये आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्या राशीला कंपाऊंड वॉल घालणार आहेत आणि 20 तारखेला उघडणार आहेत. यानंतर मी डॉक्टर जितेंद्र वाळ साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर जितेंद्र वाळ साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे प्रमुख आहेत. त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मी आदरणीय तात्यांना विनंती करतो की डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. फोटो घे. चांगला व्हिडिओ ना. यानंतर डॉक्टर ओवाळ साहेब. आज माजलगाव मतदारसंघामध्ये धारूर शहरातील एक बहुजनांचं नेतृत्व म्हणून माधवताते निर्मळ यांच्या विजयासाठी आपण या ठिकाणी जे आज एकत्र झालेलो आहोत. या सभेच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो फक्त की आज महाराष्ट्र फक्त आरक्षणाचे नाव भेटलेलं आहे. आरक्षण कोणाला पाहिजे, आरक्षण कोणाचं जाणार आहे आणि आरक्षण कोणाचं टिकणार आहे या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेमध्ये कल्लोळ माजलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी
या माजलगाव मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये ज्या आमदारांना आपण निवडून दिलेला आहे त्या आमदारांचं आपण बघितलंय की हा माजलगाव मतदारसंघ पूर्णपणे बर्बाद करून टाकण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आणि या माजलगाव मतदारसंघामध्ये आज आपल्याला जर या तिन्ही तालुक्यांमधील बहुजनांचं नेतृत्व, बहुजन समाज, विस्थापित बौद्ध समाज, विस्थापित मराठा समाज, विस्थापित मुस्लिम समाज, या सगळ्या समाजाला जर न्याय पाहिजे असेल तर आज आपल्याला या धारूर शहरामधून एक उमदे नेतृत्व भेटलेलं आहे। आणि अशा या नेतृत्वाला आपण सगळे मिळून विधानसभेत पाठवावं असं आज आपल्या या ठिकाणी मी आवाहन करतो। मित्रांनो, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आपली सर्वांचे हृदयात स्थान आणि आपल्या सर्वांच्या मनातले आपल्यासारखेच सामान्य कुळातून आलेले आणि आपल्या सर्वांना आपलंसं वाटणारं नेतृत्व म्हणजे माझे तात्या निर्मळ। मित्रांनो, विधानसभा मतदार ही जी यावर्षीची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आपल्याला तात्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे। विधानसभेत काय असतं तर 12 कोटी लोकसंख्याचा जो कारभार आहे महाराष्ट्राचा, तो महाराष्ट्राचा कारभार त्या ठिकाणी चालतो। मला आपल्याला एक आवर्जून गोष्ट सांगायची, घरामध्ये करता मनुष्य जर शून्य असेल, त्याचे विचार जर मोठे असतील, त्याची काम करण्याची जिद्द जर चांगली असेल, त्याचा इरादा जर पक्का असेल, त्याची सोच जर मोठी असेल तर घर तो सुधारित पद्धतीनं उद्योगधंदे तर त्याचं काय होईल सांगतो तुम्हाला। गेली 50 वर्षापासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी ताबा घेतला, ज्यांनी नेतृत्व केलं, थोडक्यात सांगतो, बारामती आपल्या शरद पवार साहेबांनी नेतृत्व केलं। पहिली मोठं टोपलं भरायचं, नुकतीचं बारामतीला घेऊन जायचं, त्यांनी त्यांचा विकास केला, मी त्यांना धन्यता देईल। तसं आपलं नशीब कसं माजलगाव मतदारसंघाचं, या 5-20 वर्षामध्ये आपण प्रकाशदादा सारख्या माणसांना निवडून दिलं, परंतु त्यांनी टोपलं उचललं आणि नुसतं मोळखेड आणि कारखाना स्वतःच्या घरामध्येच वाटलं, दुसऱ्यांना कोणालाही काही प्रोत्साहन दिलेला नाही। मला सांगायचं, तात्यासारख्या माणसाला सामान्य आपल्या कुळातून ते जन्म घेतलेला आहे, आपल्यासारखेच आहेत, त्यांना जर आपण ही संधी दिली तर त्यांना त्यांची बडी सोच असल्यामुळं आणि पक्का इरादा असल्यामुळं ते काय करते, मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणते आणि त्या उद्योगधंद्याचा उपयोग तुम्हाला होईल। उद्या साखर कारखाना उभारतील, आज जसे सोया प्लॅन्ट त्यांनी तयार केला, जशा कापसाची जिनिंग तयार केला, तशा पद्धतीने शेतीवर, आपला शेतीमालावर उद्योग जे आहेत, कच्च्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी जी काही त्यांच्याकडे विचारसरणी आहे, त्या विचारसरणीचा फायदा आपल्याला होईल, पर्यायानं सगळ्या धारूर तालुक्या होईल, धारूर नगरीला होईल। म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी काही बाकीचा विचार न करता, कोणत्याही गोष्टीला आमिषाला बळी न पडता, आपण येणाऱ्या 20 तारखेला तात्याचं चिन्ह आहे कुकर, त्या कुकरवर ठसा मारून एक सर्वसामान्य माणसाला आपल्या हातात त्याचं मंडळ बसतंय, अशा माणसाला आपण मुंबईमध्ये विधानसभेमध्ये पाठवावं ही आपल्याला पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।